बरोबर ना. साखरपुड्याचा दिवस आला फायनली. तर सगळ्यांचीच घाई चालू आम्हाला मंदिरात पण जायचं तयारी चालू. अजून चानूची तयारी झाली नाही, माझी झाली. आता फटाफट आम्ही निघतो. पण सकाळपासून आमची माऊ इथंशी जेवण होती, तिला पण आताच पाठवले घरा. तिथं बिचारी झोपली पण नाही रातपासून. आमच्यापेक्षा जास्त ती एक्साइट होती. मला तर जबरदस्ती उठवले ना, ती रात्रभर झोपली नाही. आता आवरले तर जरा मंदिरात पहिले जाऊन येतो. साखरपुडा तर संध्याकाळचा, पण आता सकाळपासूनच घाई गडबड चालू आहे सगळी. आत्याची कामाची गडबड चालू आहे. हा, कालपासूनच आले तिच्या कामाचेच मागे चालले सगळं. आमच्या करवल्यांच्या अजून तयाऱ्या नाही झाल्या, त्यांची वाट बघतो कवा येतात. बिचारे किती वेळ लागतं त्यांना तयाऱ्यांना संध्याकाळी. पण आता होतं की नाही लवकर त्यांचं. तर तसं संध्याकाळचा साखरपुडा असला तेवढा काही नाही, पण पोरींचा माहिती आहे किती पण टाईम असला तरी लावायचा तो वेळ लागतच मेकअपला. आमची करवली सकाळपासून आले घराती ना. मेकअप पण बघा आमच्यापेक्षा जास्त तिची तयारी आहे. आता काला लाज तर बोल ना, रातभर झोपली नाही ना. अरे इथं गौरी तयारी चालू आहे साखरपुड्याची. सानू झाली तयारी. उद्या करा कवर वरती हाताच्या बघायला लागेल. हो उंच त्या बघा ना. आम्ही देवा रेनले आमचे. ही आमची गँग अजून तरी कमी आहे, सगळी नाही आली. हो आमची मोठी करवली आता निघले. हिला जास्त टाइम लागणार मेकअपला. आमच्या गावदेवी मंदिराचं काम चालू आहे इथं. पण आता नंतर जाम मोठा काहीतरी कार्यक्रम होईल जेव्हा मंदिराचा त्याला बोलतो ओपनिंग बोलतात. ए मंदिराचा असतं प्रीतीताई, जेव्हा चालू करतात तेव्हा मंदिर म्हणजे पूर्ण काम होईल त्याला काय बोलतात, स्थापना. पण देवी तिथंच आज मैं भूल गया. गावदेवी आई आणि हे देव बाहेर पण देव. आमच्या सगळ्या करवल्या गेल्या घरा. आम्ही पिंपल घरला आल्या गावदेवी मंदिरात. दिवस आल्या आम्ही चौघी. पिंपल घरची जानको आई. आताच पाया पडून आलो. जाम थकल्यासारखा झाला की तेवढा जास्त केला पण नाही. मेन म्हणजे आज जाम आमच्या बळची आठवण पण येतं सगळ्यांना, त्याच्यामुळं जाम असं मन भरून पण आले. आता संध्याकाळी कसा होईल काही माहीत नाही. आत्ताच आवरी थकल्यावर संध्याकाळी काय होईल काही माहिती नाही. फक्त मंदिरात जाऊन आलो तर आवरी थकलो. बोल का रिटेक. मामाने आमचे जाम काम केले. आता अख्खा नको जे खालती जाऊ. आता तू तिसच्या म्हणजे लगेच तू ये. मी थांब बाबू. हा ये बाबा. कवरा काम करते आमचा मामा. 3 बॉक्स आहे मिनी. मग तिसरा थकलो. थकला. अख्खा टेम्पो भरला. आता तुला जिमला जायची गरज नाही. येस ओके. आता मेकअप स्टार्ट झालं. सरल्यान मेकअप करायला अतुल सर, रेखाताई, चानूचा चालू आहे. माझा थोडासा बाकी आहे. सागर दादा, आत्या.
सर सकाळपासून बिझी आहे. मी 5वी ब्राईड असन, अजून त्यांना दुसऱ्या इथं पण जायचा, तरी अजून सर थकलेले दिसत नाही. काम चालूच आहे त्यांचा. ताई साबण जोडीला चल झाला पूर्ण मेकअप पण. आताच फोटोशूट केला. कॅमेरेवाल्याला याला दादाचा मेकअप आर्टिस्ट दादा होता ना आमचा, त्यावेळीच फोटोशूट केले. काकाच आता अजून तयार नाही. कवा तयार होशील? हा मग तूच मामा आहे ना काका? 7चा टायमिंग आहे त्याच्यामुळे 7 वाजता तयारी करू. 8 वाजेपर्यंत आम्ही येऊ. आम्हाला पूर्ण विश्वास आहे का 8 वाजता चालू होईल. नाही 6चा टाइम टायमिंगला नाही. आम्ही आयुष्य दिलं आमच्या लग्नाला साखरपुडा. आम्हाला माहिती आहे टाइम हो कधीच नाही होत. त्या दिवशी मी लग्नाला गेलो. लग्नाला 5:30चा लग्न होता. कितीला लागला? 7:30ला. 2 ऑर्डरी पुरे केल्या. याची पण आंघोळ केले. यो पण येणार वाटतं. सानू करवली जा लवकर मेकअप कर. हेअरस्टाईल तर झाले. दीदी हॅलो गाईस. तर आता नवरा आलेलं आणि आता नवऱ्या थांबल्या. नवरा आतमध्ये जास्तवर बघा कशा नवरी नाही दिसत. थांबायला आली. कसा वाटतं तुमचा आज साखरपुडा? नाही सांगू शकत. आमच्या मनाच्या मनात आम्ही ठेवले. आता सांगू दिलं. ओके 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 ओके. दोघी पण पक्या नर्वस दिसतात. आज त्यांचा साखरपुडा आहे. आशिष इकडे बघ. आशिष अंगठी घालायचा सेरेमनी चालू. तू घेते आमची. चला फोटोग्राफर कोण इकडचे? हा निखिल आणि भूषण यांचा अंतिकालाचा कार्यक्रम आराधनाला कमजोरी करू नका. टाळा वाजवा सगळ्यांनी. फायनली यांचा साखरपुडा झालेला आहे. फायनली दोघींचा साखरपुडा झालेला आहे. 8,222 वाटाला फिरतान. आता नवरी मला पेढा द्यायला.
पण अर्धा रागले आता अर्धा पेढा दिला नवरीने पेढा वाटल्यानंतर आता तिला भेटलेला पैसे याच्या आशीर्वादाचे याच्यान ते आम्ही जमा करतो तिच्यासाठी पैसेवाला माणूस ईशान टाका लागतील 4-5 पैसा ये सबूत है ना सॉरी किसी को कुछ मत बताना खाना पेड़ा हे देखो गरीब लोग जमा करत Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear son. Happy हॅलो गाईज, तर आता साखरपुडा झालेला आणि फोटो पण सगळ्यांचा काढलेला नवरा नवरीचा ना. आता नवरा नवरी जेवायला आले तर बघा नवरा नवरी जेवायला आले. बिचारी कौशन भूक आलेली होती, पक्की भूक लागले. बिचारी नवरी जाम थकले उभी राहून राहून. जीजू जाम पिसले मग भरवा. स्टार्ट झाले आता. दोघांचं चालले कोण पहिला भरवेल भरवा. जिजू भरवतात पण नवरी जरा जास्तच लाजतं खायला. दोन घास भरवलं आणि यांचं जेवण झालं. बस एकमेकांना भरवला आणि त्यांचा पोट भरला. चानू दीदी सांचा पण फोटो सेशन झालेला आणि आता त्यावेळी जेवायला आले. जीजू चला भरवा. जीजूला नॉनव्हेज खायचा होता पण चानू दीदीच्या मुलं दिलं त्यांना व्हेज खायला. जास्त छान खारी पण नॉनव्हेज खाते तिला घास भरवा भावना व्हेज झिलत नाही म्हणून त्यांच्यासाठी नॉनव्हेज. भावना व्हायरल करत होता. तर आता सगळं झालेलं आहे. नवरा जेवण वगैरे झालेलं आहे आणि मग आता त्यांनी निघल्या. त्यांची पुठा द्यायची वारी आली. मग आता आम्ही थोडासा भांगर करणार आहोत. तर चला बघू.
चालले. पण दीदीला त्यांच्याशी बोलायचं पण गाडी बघा माहिती का. भाऊ करा बाय. चला बाय बाय सगळ्यांना. बाय करा पहिलं. चला तू गाडी आहे बरोबर ना. जा ना जा तरी चालले चालले. कालचा व्लॉग मी एंड केलाच नाही कारण जाम उशीर झालेला. आम्हाला आवरता रात्री 3 वाजलं ना. सकाळपासून पण असे कामं चालूच होती सगळं आवरावर. आता मी व्लॉग एडिट पण केला ना. आताच व्लॉग एंड पण करतो. चला बाय.